बाई मी बटाट्याची धपाटी करण्यासाठी एवढ्या मिरच्या घेतल्या त्या हिरव्या मोडून घेतल्या त्या 5-6 7-8 मिरच्या आहेत त्या. जरा थोडं जास्तच तिखट लागतं. तिखट काय तुमच्या खाण्याच्या अनुसार वापरू शकता, जास्त कमी. एवढा लसूण घेतला आहे आणि एवढं जिरं घेतलं ते हे मिक्सरला वाटून घेणार आहे. आणि हे 3 बटाटे साली काढून घेतले, ते कच्चंच बटाटा आहेत, साली काढून घेतले ते ह्याचे 3 बटाटे. आता हे खिसून घेते मी. काय मी बटाटा 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला, चाळणीत गाळून घेतला. कच्चे बटाटे आहेत. मी आता हे ज्वारीचे पीठ आहे, हे ज्वारीचे पीठ एवढं घालते, अर्ध्या वाटीला पावणा वाटी आहे. हा रवा आहे, बारीक रवा आहे, बारीक रवा आहे, चाळून बिळून नीट करून घेतला. हा बारीक रवा आहे. हे थोडा राखते. हे गव्हाचं पीठ आहे. आणि ही बेसन पीठ आहे, चणा डाळ पीठ. तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. थोडंसं ठेवलं आहे, बेसन पीठ लागलं तर टाकते परत. आणि हे चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, वाटणमध्ये बी टाकले आणि अशी बी टाकते. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. या मिरच्या, लसूण आणि जिरं, कोथिंबीर असं वाटून घेतलेला हे मिक्सरमध्ये ठेसा आहे हिरव्या मिरचीचा. आम्ही सगळं टाकते. आणि ही लसणाची चटणी मी डंगावरूनच करून आणलेली आहे, जिरं घालून आणि लसूण घालून घरी बनवलेली चटणी आहे, वर्षभरासाठी ती चटणी आहे. ही 1 चमचा घेतली आहे, तिखटवाली आहे, ती पण टाकते सगळं. हळद टाकते. आणि 1 चमचा हे मीठ टाकते. आता कालवून घेते सगळं. किती बटाट्यात पाणी बसतंय तेवढं बघते, उरलेल्यात थोडं पाणी घालणार आहे. बघा मी थोडं पाणी घालते. थोडंसं कोरडंच वाटत होतं पीठ, मी पाणी घातले.
अर्धी वाटी मी पाणी वापरले जवळजवळ, अजून थोडं लागण्याची शक्यता आहे. आपण काही थापून धपाटे करणार नाही. मी बटाट्याचे थालीपीठ करणार आहे. बटाटा, रवा, ज्वारीचं पीठ. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तरी मग बहिणीनं, माता बहिणीनं माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. काय या जवळजवळ मला वाटी भरून पाणी लागले. असं सरसरीत पीठ करायचं. वाटीभर पाणी लागलं ह्याला. उसळं घातलं पीठ. माझा व्हिडिओ जरी आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बहिणी. आणि माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आपण या असे मी टाकले परत आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. 2 मिनिटं तरी. वरलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे. हलते का बघायचं. आणि धपाट्याला थोडं तेल जास्तच लागतं. कमी तेलावर होतं पण चवीला तेल जास्त. कोणत्या पण धपाट्याला तेलही जास्त असलं तरच छानपैकी होती. बोलातले कलर पण आवडायचा. एक चमचा इथं बॅटर टाकले. थोडं घेतले परत. जेवढं पांगवता येईल तेवढंच पांगवायचं. माझी रेसिपी जरी आवडली तरी लाईक करा. एक लाईक तरी करून जावा. मला गरज आहे लाईक सबस्क्राईबची पुढे जाण्यासाठी. तरीवर सगळं पूर्ण सुकलेलं आहे. आता थोडं तेल सोडून घेते. धपाट्याला कुठल्या बी ना तेल जास्त नसलं तर चवीला चांगलं लागतं. बटाट्याचे थालीपीठ आहे ते. 3 बटाटे मी कच्चे बटाटे सोलून घेतले साल काढून.
त्या धपाट्याला पण जास्त तेल लावलं तर अजूनही चांगले धपाटे लागतात. पहिल्या बायका तर उकडायची म्हणून धपाटे करत होते तेलातच. एक धपाट तेलात जाडचे जाड करायचं. एक चमचा साखर, दह्यासोबत खाल्लं तरी चालतं, सॉससोबत खाल्लं तरी चालतं. सगळी पूर्वतयारी संध्याकाळी करून ठेवली तर पोरांच्या डब्याला सकाळचं द्या की चालतं. पोरांना काय एवढं तिखट लागत नाही, तशीच खाऊ शकतात. आणि काय कोरडी पडत नाही धपाटे, म्हणजे आपण नेहमी करतो थापून ती कोरडी पडतात, तसे कोरडं पडत नाही आणि डब्याला पोरं खाऊ शकतात. संध्याकाळी तयारी करून ठेवायची. कलर किती छान आलाय, खायला एकदम म्हातारा मासा आहे. कोरडं पडत नाही नारळामध्ये कशामध्ये अजिबात. मस्त होतात चांगले. थोडंसं तेल तुम्हाला कमी तेलात काय असलं तरी करू शकता, असं काय नाही. तेलच लय घाला एखाद्याला, एखादी जास्त तेल खात नाही, पण एखादीशी खायला काही हरकत नाही, रोज नाही खायचं. म्हाताऱ्या माणसाला म्हणा म्हणा चावायला असं कोरडं पडत नाही कशामध्ये. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आणि मग घ्यायचं काढून, एकदम कुरकुरीत खायला. आता हे छोटे छोटे केले ते लहान मुलांना, छोटी छोटी त्यांना खूप आवडते. आमच्या आतरवाला तर खूप आवडतं, तर मग तो आई छोटी छोटी बनव मला. आणि आता हे छोटे भाजायला लागते ते थोडं थोडं पीठ सोडून. त्याच्यावर म्हणतो मोठी बनवू नको आई, छोटी छोटी बनव मला. आता शाळेत गेला या कारवा केला असेल. भाजी दोन्ही बाजून चांगली खूपच. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजली, अशी पण छान लागते. पूर्ण हाताने घेऊन खातात. माझा नातू हातात घेऊनच पळवतो. छोटी छोटी बनव आई मग तुम्हाला. खाल्लं बाजू सुकली का नाही ते बघायचे. माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला, लाईक सबस्क्राईब करा बहिणीनं. आता बहिणीनं माझं व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, सबस्क्राईब मला नक्की करा. माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा, चुकले असली तरी सांगा. त्या रेसिपीला जरा थोडं जास्त तेल चांगलं लागतं. कुठल्या पण धपाट्याला आपण थापून करतो त्याला पण तेल जास्त लावलं तर धपाटा अजूनच चांगलं लागतं.
आता ते सुक्का सुक्का कोरडं पडतं नरड्यात, तसंच भाजून काढलं तर. आणि मऊ जाळ होता ते धपाटे. थालीपीठ, कोण थालीपीठ म्हणतो, आम्ही धपाटेच म्हणतो. पण ती त्याची टेस्ट ह्याच्यातच आहे. ते खेचून घेतं परत. सगळं पीठ सुकले, सुटले का बघायचं पहिलं. वरण सुकले पूर्ण. म्हणत असाल तेल लई लावते, एवढं तेल कोण खातं का? आम्ही बी लई जास्त तेल नाही खात रोज. एका दिवशी खायला काय हरकत नाही, त्या पदार्थाला लागतोच तर काय करणार. चांगले उलट पालट करून भाजून घ्यायची व्यवस्थित. माझी रेसिपी जराशी जरी आवडली तर लाईक, फुकट मोफत तर आहे ना, सबस्क्राईब नक्की करा. हो का, मी केलेल्या पिठातून एवढे झाले, 6 झाले आणि छोटे 4 झाले. तेवढ्या पिठातून 6 धपाटे झाले. ते मी जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं. बघा कसले मऊ झार, कसले खुसखुशीत आहे ते बघा. कशी दुमती करा, काय करा. हे बघा, कलर तर कसला भारी आलाय. बघताशी आणि खाऊ वाटते अशी झाले ती बघा. आणि मऊ लुसलुशीत एकदम. आणि छोटेवाले आहे ते छोटेवाले, छोटी आमच्या तरवाला नातवाला माझ्या आवडते ते छोटी. त्याच्यासाठी केले. ती शाळेत गेलाय आता, मम्मीशी नाही केलं, खाल्लं नाही अजून. त्याला छोटे आवडते ते असे फिरून फिरून खायला. दुसरीला आहे माझा नातू, तिखटही खातो सगळं. किती मऊ आहेत, मला मोडून पण दाखवते. किती मऊ लुसलुशीत आहे, भाजतं व्यवस्थित. असं दही आणि असं कॉम्बिनेशन खूप छान होतं. दही धपाटे एकदा खाऊन बघा, माझ्या पद्धतीने करून बघा. कसं वाटलं ते मला सांगा. अजिबात कोरडं पडत नाही, खाताना अजिबात हे होत नाही, जास्त जातं. ते थापलेली धपाटे जास्त खाऊ शकत नाही माणूस, पण किती पण खाऊ शकतो. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. कसं वाटलं ते पण सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बघा.